बघा शेतकरी मित्रांनो, बघा मित्रांनो, बोलायला सोपं वाटतंय, असे हाल होते, एवढे कष्ट करावे लागते. अशा पद्धतीत आपल्या ऑर्डर आम्हाला पाण्या पावसात भर चिखलात पावसात करावे लागते. पार्सल कोल्हापूर चाललंय, औरंगाबाद विटा सोलापूर. हॅलो हॅलो हॅलो, 500 कांड्या पाहिजे, पण 500 कांड्या पाहिजे कशा तिकून फसली का बघा. चला नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की सध्याचा पानकाळा खूप बिकट परिस्थितीमध्ये आपण बघत आहोत की दिवसेंदिवस पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आहे. जसा जसा पाऊस संपायच्या मार्गावर आहे तसा तसा पावसाने कहूर माजवलेला आहे आणि पाऊस इतक्या प्रमाणात येत आहे की तो थांबायचं नावच घेत नाही. शेतकरी मित्रांनो, अशामध्येच याच्यात जी अडचणी येतात ती अडचणी मी आपल्या समोर मांडण्याचा आज निश्चित प्रयत्न करतो. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता इथं आपल्यापाशी जे बाहुबली नेपियर ग्रासचा प्लॉट बघत असताल आणि इतर जी नेपियर घास आहे तुम्ही बघू शकता. इकडे ही वेगवेगळे नेपियर घास आहे आणि शेतकरी मित्रांनो, अशाच भरपूर नेपियर घासाविषयी मी व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही या साईडला पण बघू शकता, इकडे कशा पद्धतीचा जो मका क्रॉपचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो, तो प्लॉट पण इथं आपण बघू शकताय. अशी जी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीची नेपियर गवत असतात. जो मका क्रॉसिंग असेल, इथंच जो इंडोनेशियन बाहुबली ग्रास माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय शेतकरी मित्रांनो, इथं हा घास असेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, इकडे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे एकदम पूर्ण लाल कलरचा आणि वेगळा आकर्षण करणारा हा ऑस्ट्रेलियन रेड नेपियर असन. तर अशाच वेगवेगळे जे विदेशी नेपियर गवत आहेत ते स्वदेशी नेपियर गवत आहेत. त्याच्या क्वालिटी विषयी, त्याच्या लागवडीविषयी, त्याच्या खत पाण्याच्या नियोजनाविषयी अशा असंख्य प्रमाणात मी तुम्हाला नेहमीच व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार सर्व गोष्टी दाखवत असतो मित्रांनो. तर सध्या पाऊस परिस्थिती खूप गंभीर असल्यामुळे काय होतं, काही शेतकरी याच्या स्टिकसाठी ऑर्डर करतायत, ऑर्डर मागवतायत. पण मग ह्या ऑर्डर शेतकरी मित्रांनो, आपल्याला असं वाटतंय की आपण आज पार्सल तयार केलेलं आहे, तुम्ही आज ऑर्डर दिलेली आहे, आज पेमेंट दिलेलं आहे. माझं तर इतरत्र तुम्हाला कंटिन्यू सांगायचा प्रयत्न असतो की शेतकरी मित्रांनो, तुम्ही आमच्यापर्यंत येत जा. म्हणजे आमच्यापासून आल्याच्या नंतर हे सर्व प्रकारचे जे प्लॉट आहेत, हे प्लॉट तुम्हाला निश्चित लाईव्ह पद्धतीत बघायला पण भेटतात. तरी पण काही शेतकरी वर्ग असा आहे की तो म्हणतो नाही, आम्हाला ऑर्डर ह्या एसटी पार्सलच्या सहाय्याने, कुरिअरच्या सहाय्यानेच पाहिजेत. त्याच्यानुसारच आम्ही काय ऑर्डर नेमकी डिस्पॅच पण इथून करत असतो. त्या डिस्पॅच करताना नेमकी जे प्रॉब्लेम घडून येतात शेतकरी मित्रांनो, ते प्रॉब्लेम मी आज तुमच्यापाशी पूर्ण सांगतोय. व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा. आपल्या एकदम माहितीचा असेल, त्या काही तुमच्या शंका कुशंका असतात, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन केलं जाईल. याच पद्धतीत शेतकरी मित्रांनो बघू शकताय तुम्ही इथं जो बाहुबली ग्रास आहे कशा पद्धतीत आहे, थोडा तो पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी मित्रांनो, महत्वाचा विषय असा आहे की आपण ऑर्डर करताय, आपण ऑर्डर केल्याच्या नंतर आपण पेमेंट टाकताय, पेमेंट टाकल्याच्या नंतर आपणास असं वाटतं आहे की आमचं पार्सल आमच्यापर्यंत ताबडतोब आलं पाहिजे. तर मित्रांनो, याच्या मागे नेमकी कशा अडी अडचणी असतात, कशा नाही, ह्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सांगतोय. जसे की काही शेतकऱ्यांनी आता इथं ऑर्डर दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथं राहुल सर आहेत, वैभववाडी कोल्हापूर मधून, यांनी पण आपल्यासाठी स्टिकची ऑर्डर केलेली आहे. निश्चितच त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच रिप्लाय देते ना आपल्याला ते. आणि तसंच एक इथं पार्सल आहे शेतकरी मित्रांनो, इथं पवार महेश आहे, भूम उस्मानाबाद मधून, उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी पण ऑर्डर केलेली आहे. निश्चितच पवार साहेबांना पण पार्सल मिळाल्याच्या नंतर ते आपल्याला फीडबॅक देतीलच. अशा पद्धतीत आपली ऑर्डर दिल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो, आपण पार्सल स्टिक ह्या कट करत असतो. एक्झाम्पल म्हणजे काय शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस ऑर्डर आम्हाला देताय त्यावेळेस आमचं काम इथपर्यंत असतं की तुमची स्टिक व्यवस्थित कट करणे, व्यवस्थित गोणीत भरणे आणि एसटी पार्सल पर्यंत ती नेऊन टाकणे.
तर ह्या सर्व काही गोष्टी आपण करतच असतो आणि त्याचा फीडबॅक, त्याचा रिप्लाय पण आपण व्यवस्थित चेक करत असतो, पार्सल कुठं आहे कुठं नाही. पण सध्याच्या वातावरणामध्ये मित्रांनो तुम्हाला असं वाटतं की आम्ही ऑर्डर दिल्याच्या नंतर आपल्याला झटपट ते पार्सल मिळायला हवंय, पण त्या पार्सलला उशीर होत आहे. 4-4, 5-5 दिवस लागतात, कधी कधी 8-8 दिवस लागतात. त्याच्या मागची नेमकी निश्चित कारण काय मित्रांनो? तर आता ह्या स्टिक पूर्णपणे आपण ह्या कस्टमरच्या इथं तयार केलेल्या आहेत. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं पाऊस भरपूर असल्या कारणाने शेतामध्ये 2 किलोमीटर अंतरावर ह्या स्टिक कट करायला यावं लागतं. आज आपण इथं बैलगाडी पण घेऊन आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्या स्टिक ऑर्डर आल्याच्या नंतर ह्या कट करून पॅक करून ह्या कितपत कशा पद्धतीनं आम्हाला करावं लागतं हे तुम्ही पूर्ण लाईव्ह मध्येच बघा. आता गाडी वगैरे काही येत नाही. 2 किलोमीटर आता बैलगाडीच्या साह्याने आपण हे पार्सल घरापर्यंत नेणार, मग तिथून दुसऱ्या गाडीत नेणार. पण इथून पण बैलगाडीत नेताना या मुक्या जत्राबाचे पण कसे हाल होतात हे पण समक्ष आपण बघितलं पाहिजे. जड पण भरपूर आहे. आपण बैलगाडीमध्ये सध्या लोड टाकलेला आहे आणि लोड टाकल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो बघू शकताय, कारण की पाऊस इतक्या प्रमाणात झालेला आहे की त्या बैलांना गाडी ओढणं सुद्धा इथं शक्य होत नाही. बघू शकता जे चाक आहे आपल्या बैलगाडीचे मित्रांनो, तर कितपत ते चाक पूर्ण चिखलामध्ये भरत आहेत. बैलांना पण गाडी ओढणं शक्य होत नाहीये. तर आता आपण काय केलेलं आहे, पूर्णपणे शेतामध्ये स्टिक लोड केलेले आहेत आणि कशा पद्धतीत हाल होतात ह्या बैलाचे पण माणसाचे पण एकदम लाईव्ह मध्ये आता तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर आपला टांगा फुल झालेला आहे आणि आता आपण जाणार आहे. चल सरजा, सरजा वाढत का? अरे बघा शेतकरी मित्रांनो, बघा अशा पद्धतीत आपल्या ऑर्डर आम्हाला पाण्या पावसात भर चिखलात पावसात काढावे लागतात. तरी पण आपण म्हणतो आमचं पार्सल लेट झालं, उशिरा आलं. बघा खाली जोते लागत आहेत, जोते आता ये ना, आता ये वय. खालीच नाहीये, कारण की परिस्थितीच अशी आहे. बघा खाली, बघा खाली. मित्रांनो बोलायला सोपं वाटतंय, असे हाल होते, एवढे कष्ट करावे लागते. आता ये वाईना सरजा वय. बघा बघा बघा, चाक दाखा, चाक दाखा, बैलाचे पाय दाखा. बघा मित्रांनो, बघा अशा पद्धतीत. बघा पाणी, बघा इकडे पाणी दाखवा.
चाललंय सांगली पार्सल, कोल्हापूर चाललंय, औरंगाबाद हे विटा सोलापूर. चला करमाळ्याला पण एक पार्सल आहे आजचं. हळद हळद आणि जालन्याचं एक आहे. मित्रांनो पार्सल आपल्यापर्यंत आल्याच्या नंतर नक्की कळवा कसे हाल होतात आमचे. आता ये ना बाईला सॉरी जेवण आता ये ना. चला टिकी 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 चला. लय लांब पार्सल पाठवायचंय आपल्याला. चला रे बाईलांनो जरा दमान चला. असा चिखल असतोय. आपण फक्त हॅलो 500 कांड्या पाहिजे, पण 500 कांड्या पाठवायच्या कशा मित्रांनो. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अरे चिखल हाय पण जायचंय पार्सल औरंगाबादाला. ना सोलापूर कोल्हापूर पंढरपूर चला. चला लांब लांब पार्सल 2 किलोमीटर जायचंय अजून 2. इकून फसली काय गाडी. तिथंच फसती गाडी. इकून फसली का बघा. ओ चाकर या ना चाकर. बैला लोड पडून राहिलाय. बैल धाप्या टाकतोय. चाक मारा चाक. चला चला फसली. पार्सल पाठवायचं कोल्हापूरला. चला अरे चल निघली 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 राजा हो. अरे ये ना. तर शेतकरी मित्रांनो आज खूप मेहनत घेतली, खूप कष्ट घेतली, खूप चिखलातून गाळातून 1-2 किलोमीटर पर्यंत हे सर्व आपण पार्सल शेतामधून लोड केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो हे पार्सल राहुल ईश्वरकर यांना पाठवत आहे. सिंधुदुर्गमध्ये आपले महेश पवार आहेत, उस्मानाबाद मधले अनिकेत कदम आहेत, खानापूर मधले, तर गंगाप्रसाद आहेत रंगाचुका आसाम मधून, आणि वैभव मडके आहेत कळंब मधून. असे भरपूर इत्यादी पार्सल आहे शेतकरी मित्रांनो. हे पार्सल आपल्यापर्यंत जर मिळाले तर नक्कीच आम्हाला फीडबॅक द्या. कारण की हे पार्सल आजच्या व्हिडिओ मधले जी पार्सल आहेत एकदम स्पेशली आहेत आणि इथून मागचे पण आणि पुढचे पण ते पण स्पेशली असणार आहेत. कारण की ह्या पानकाळाच्या दिवसामध्ये खूप कष्ट करून खूप मेहनत करून हे पार्सल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. नक्कीच याचा फीडबॅक आम्हाला कळवा शेतकरी मित्रांनो. आणि अशाच पद्धतीत आपण ज्या आपल्या ऑनलाईन ऑर्डर असतात ह्या ऑनलाईन ऑर्डर कायमस्वरूपी आपल्यापर्यंत पाठवण्याचा निश्चित प्रयत्न करत असतो. पण ह्या ऑनलाईन ऑर्डर पाठवायचं पण तितकं सोपं नाही शेतकरी मित्रांनो. खूप याच्यामध्ये कष्ट मेहनत त्याग इत्यादी सर्व गोष्टी घ्यावा लागतायत. याच्यामध्ये सर्व आम्ही 10 माणसाची टीम रात्रंदिवस इथे कष्ट अवरात्र मेहनत करतोय. तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडलेला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर पण करा. आणि असेच चाऱ्याविषयी शेतीविषयी सर्वांविषयी जे व्हिडिओ मी लाईव्ह प्रॅक्टिकल मध्ये व्हिडिओ बनवतो शेतकरी मित्रांनो, असे व्हिडिओ जर आपल्याला इथून पुढे बघायचे असतील तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काही वेळा असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यास मिळतील. तर आपला अजून 1.5 किलोमीटरचा प्रवास बाकी राहिलेला आहे. तो प्रवास आपण इथपर्यंत उरकून घेतो शेतकरी मित्रांनो. आणि लवकरच पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया. तर जय जवान जय किसान.